पवार अनंतात विलीन. विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये अजित पवारांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. अजितदादा परत या, कार्यकर्त्यांचा आक्रोश. अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंचं नेत्यांकडून अजित पवारांना श्रद्धांजली. दादांना निरोप देण्यासाठी लाखोंचा जनसमुदाय लोटला. अजूनही विश्वास बसत नाही. अजित पवारांना लोकसभेत श्रद्धांजली वाहिलेला फोटो सुप्रिया सुळेंनी स्टेटसला ठेवला. दमदार आणि दिलदार मित्र सोडून गेला. अजित पवारांच्या निधनानंतर मुख्यमंत्री फडणवीसांच्या भावना. विमान अपघातात महाराष्ट्रानं अजित पवारांना गमावलं. अजित पवारांच्या विमान अपघाती निधनावरती मोदींकडनं शोक व्यक्त. शरद पवारांना फोन करत मोदींकडनं सांत्वन. फक्त बारामतीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र पोरका झाल्यासारखी परिस्थिती. अजित पवारांच्या निधनानंतर सुरेश धस यांची भावना. अजित पवार कर्मठ राजकारणी. गोपीनाथ मुंडेंप्रमाणेच अजित पवारांचं जाणं महाराष्ट्रासाठी वेदनादायी. हर्षवर्धन सपकाळांची प्रतिक्रिया. धीरज देशमुख आणि रितेश देशमुखांकडनं काटेवाडीत अजित पवारांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन. महाराष्ट्रानं लाडका दादा गमावला. दादांचं सगळीकडे लक्ष असायचं. धीरज देशमुखांकडनं भावना व्यक्त. हा निव्वळ अपघात, यात राजकारण नाही. अजित पवारांच्या मृत्यूवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया. महाराष्ट्राचं झालेलं नुकसान कधी भरून न निघणारं. शरद पवारांकडनं शोक व्यक्त. भाजपनं अजितदादांवर केलेले 70,000 कोटींचे आरोप मागे घ्यावेत. हीच अजित पवारांना खरी श्रद्धांजली ठरेल. संजय राऊतांचं ट्विट. अजित पवारांच्या मृत्यूवर राजकारण करू नका. ममता बॅनर्जींचा राजकारणाचा स्तर खालावलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका. ममतांकडून अजितदादांच्या घातपाताचा संशय व्यक्त. ममता बॅनर्जींची बुद्धी भ्रष्ट झाली आहे. राजकारण करण्याचा दिवस नाही. अजित पवारांच्या मृत्यूनंतर ममता बॅनर्जींच्या घातपाताच्या वक्तव्यावरती बावनकुळेंची टीका. बारामतीतील विमान अपघातात क्रू अटेंडर पिंकी माळीचाही मृत्यू. मुंबईच्या वरळीत पिंकी माळीवर अंत्यसंस्कार. पायलटनं अपघातापूर्वी इमर्जन्सी मेडे कॉल दिला होता. पायलटनं परिस्थिती बघून सर्व निर्णय घेतल्याचं दिसून येतंय. एव्हिएशन एक्सपर्ट विशाल बांगरे यांची प्रतिक्रिया. विमान अपघाताच्या तपासासाठी सिव्हिल एव्हिएशनचं पथक बारामतीत. फॉरेन्सिक टीमकडनं अपघात झालेल्या ठिकाणाची पाहणी. विमानाचा ब्लॅक बॉक्स ताब्यात घेतला. अजित पवारांच्या निधनानंतर राज्यभरात ठिकठिकाणी बंदची हाक. बंद पाळत व्यापारी आणि शेतकऱ्यांकडून अजित पवारांना आदरांजली. उद्धव ठाकरेंकडून बारामतीत पवार कुटुंबाची भेट. अजित पवारांच्या मृत्यूनंतर ठाकरेंकडून पवार कुटुंबाचं सांत्वन. अपघात झालेल्या विमानाच्या घिरट्या घालतानाचा व्हिडिओ समोर. व्हिडिओ जळगाव सुपे गावातील मुलीनं मोबाईलमध्ये शूट केला. काही वेळातच विमानाचा अपघात झाल्याचं वृत्त. सोन्याची 2 लाखांकडे वाटचाल. सोनं 13,000 तर चांदी 22,000 महागली. जीएसटीसह सोनं 1,82,000 तर चांदी 4,01,700 रुपयांवर. यूजीसीच्या नव्या नियमांवरती सुप्रीम कोर्टाची स्थगिती. नव्या नियमांमध्ये भाषेची अस्पष्टता. 2012 मधील नियम लागू राहणार. 19 मार्चपर्यंत सुप्रीम कोर्टानं केंद्र सरकारकडनं उत्तर मागवलं. म्हाडाच्या प्रथम येणाऱ्याला प्राधान्य. या योजनेतील मुंबईतल्या घरांसाठी फेब्रुवारीत जाहिरात प्रसिद्ध होणार. वाढीव रेडी रेकनर आणि देखभाल खर्चाच्या समावेशामुळे घरांच्या किमतीत वाढ होणार. 1 फेब्रुवारीपासून पश्चिम रेल्वेवरती लोकलच्या 4 अतिरिक्त फेऱ्या धावणार. तर वाढत्या प्रवासी संख्येचा विचार करून निर्णय. 12 डब्यांच्या नॉन एसी लोकलची सेवा सुरू होणार असल्याची माहिती. ठाण्यातल्या घोडबंदरपासून किसन नगरपर्यंत उद्या पाणी बंद. सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत 6 तासांचा शटडाऊन असल्याची माहिती.